अशा प्रकारे आपल्या भेड्याची भाजी झाली आहे, बघू शकता। नमस्कार मंडळी, कोकण आनंद चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी घरी आहे। आज रविवार आणि संकष्टी आहे, त्यामुळे घरी उपवास आहे आणि बिरडा बनवणार आहे आणि गाजरचा हलवा बनवते आहे। हा किचन आहे, हे आमच्या आईच आहे। हे बिरडा आहे, सोलून ठेवलेला बिरडा किंवा वाल बोलतात। तर यात बिरड्याची भाजी बनवते, त्यात पूर्ण ती रेसिपी बघूया। पाणी काय होते धुवायला धुवायला धुवून काढते। तर बिरड्यामध्ये पाणी ओतून त्याला धुवून काढणार आहे। बिरडा पण माझ्यासारखा पांढरा शुभ्र आहे। आता फोडणी टाकते, लगेच धुवून काढणार ना पहिला। कांदा टाकते ना पोळायला। चालू करून त्यात तेल कांदा वगैरे टाकणार, कांदा वगैरे कापून ठेवणार। काही बिरडा धुवून दुसऱ्या ताटामध्ये काढणार। काढू केस नाही विचारले, काय नाही केलं, केस नाही विचारलं मग काय झालं? काय ते काय दोरा स्टडी चालू आहे तिकडे न गेलेलंच बरं आहे। आपण आपली रेसिपी बघूया। आता या भांड्यामध्ये तेल टाकते, गॅस चालू आहे। किती तेल लागते? 4 चमचे तेल टाकते। तेल टाकल्यावर आता कापलं ते कांदा आणि मिरची नाही मग काय, कांदा लसूण टाकले, कढीपत्ता टाकला, इकडे मी चहा बिस्किट खाते। हे टाकते हिंग, कांदा बिंदा टाकल्यावर हिंग टाकते। किती अर्धा चमचा हिंग टाकला। आता चांगला तेलामध्ये ते फ्राय करायला ठेवते। हिंगाच्या नंतर मसाला टाकते। किती चमचा? 2 चमचे, तिखट प्रमाणे ना। मसाला नंतर हळद अर्धा चमचा। मसाला तुम्हाला पाहिजे तेवढा टाकू शकता, म्हणजे तोंडाची आग होईपर्यंत पण टाकू शकता। पाणी काय बघते बघ,
मिक्स करायला. मिक्स करायला. थोडासा पाणी ओतून जे आपण हळदीने मसाला टाकलं ते पाणी करून मिक्स करते. भांड्यामध्ये बिरडा टाकून त्याला फ्राय करतो. भाजी बनवतो. टाकून झाल्यावर मिक्स करायचं. आता शिजत टाकलं. शिजल्यानंतर मग खोबरा लावायचा. शिजायला पाणी नको लावायचं. झाकण ठेवायचं. नंतर खोबरा लावायचा. किती मिनिटं? 10 मिनिटं 15 मिनिटं. आता 10-15 मिनिटं ते शिजत ठेवते. नंतर त्याला वाटण लावणार आहे. 20 मिनिटं झाली आहे. 20 मिनिटं आता बघूया शिजलं काय. शिजला. किती मिनिटं ठेवली? 15 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं शिजत ठेवलं. आता शिजलं. खोबरा लावतो. आता वाटण लावलं. खोबरा लावतो. वाटण करून ठेवलेले मसाला किती नंतर टाकते? काय? खोबरा लावतो. वाटप लावतो. किती वाटण किती टाकलं? 7 चमचे. मसाला टाकलं. वाटण मिक्स करून घ्यायचं. परत शिजवत ठेवायचं. आता मीठ टाकणार. नंतर परत मग गॅसवर ठेवणार. खोबरा लावणार. आता चवीसाठी मीठ टाकणार. वाटण किती टाकायचं तरी पण अंदाज? 7-8 चमचे. घट्ट बनवायचे की पातळ? घट्ट बनवायचं. मीठ किती? 2 चमचे टाकले ना. तिथं 2 मूठ टाकले. पाणी टाक. मीठ टाकले. 2 चमचे. आता परत ते शिजवायला ठेवणार. किती मिनिटं? आता 5-10 मिनिटं. 5 ते 10 मिनिटं परत कमी गॅसवर शिजवत ठेवते. आता परत शेवटचे 5-10 मिनिटं शिजत ठेवलं. ते रेडी झालं तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 10 मिनिटं झाली. आता बघूया आपण बिरडा तयार झाला. अशा प्रकारे आपली बिरडा तयार झाले.
अशा प्रकारे बिरड्याची रेसिपी होती. जर तुम्हाला बिरड्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. अशा प्रकारे आपल्या बिरड्याची भाजी झाली आहे, बघू शकता. तुम्हाला बिरड्याची व्हिडिओ आवडली असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.